ऊपर वाला भी आपके चाहने वालों में से निकला, ऊपर वाला भी आपके चाहने वालों से निकला। छोटा टाइम चाहिए था। एमडी मिस्टर छगनजी राठोड सर छत्रपती संभाजीनगर मध्ये 10 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होत असलेल्या फंक्शनसाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर छगनजी राठोड सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मला वाटतं जोरदार टाळ्या त्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची सुरुवात केली। असे व्यक्तिमत्व दुसरे कोणी नसून मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर छगनजी राठोड सर। प्रॉब्लेम अख्ख्या देशामध्ये तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट। सगळं बोलून गेले की आपला जो मोटो आहे, आपला जो विजन आहे, आपला जो मिशन आहे, हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस, इथं बसलेला सगळा सुज्ञ व्यक्ती आहे। मी जे बोलते माझ्या प्रत्येक शब्दाला समजण्याची कुवत ठेवणारं माझ्या समोर ऐकणारा श्रोता बसला एवढं मला भान आहे। म्हणून एक एक शब्दाला जपून मी बोलणार आहे आणि तुम्ही समजून सुद्धा घेणार। का काढली कंपनी? करोडपती प्रॉपर्टी गोळा करण्यासाठी, हडप करण्यासाठी नाही मित्रांनो। ज्यावेळेस या देशाला पारतंत्र्यामध्ये होतं त्यावेळेस कोणीतरी एक माइंडमध्ये विचार केलं होतं की स्वातंत्र्याची ठिणगी पेटली पाहिजे। 2016ला आमच्या पण माइंडमध्ये आलं की ह्या पूर्ण देशाला एक विळखा जो बसणार आहे, जो प्रॉब्लेम समोर दिसतोय तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंट। 20 वर्ष आधी शिकणारा वर्ग, 20 वर्ष आधी शिकल्यानंतर मला चांगला इन्कमच मिळवायचं हे विचार करणारा वर्ग फार कमी होता। पण आज प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला कॉन्व्हेंट पासून लाख रुपये खर्च करतात। कशासाठी? उद्या नाही मिळालं तरी चालेल म्हणून म्हणण्यासाठी। आणि आपला मुलगा, आपली मुलगी जी छोटी आहे ना 10 वर्षाची, ती वयाने 10 वर्षाची आहे, पण त्याचा ब्रेन आणि त्यांचा नॉलेज ह्या सोशल मीडियाने आणि मोबाईलनी तो 20 वर्षाचा करून टाकलाय। लक्षात येतोय? जो ब्रँड तुम्हाला कळतोय तो ब्रँड त्याला माहिती आहे। ज्या इन्कम मध्ये तुम्ही बोलू शकत नाही तो इन्कम तो वाहज विचारामध्ये घेतोय। आणि जर त्याला उद्या चांगला प्लॅटफॉर्म नाही मिळाला, चांगला करिअर नाही मिळाला, तो एवढा डिप्रेशनला जाईल। उद्या तो स्वतःचा नाही, तो नुसता घराचा नाही, समाजाचा नाही, देशाचा सुद्धा एक देशद्रोही उभा होऊ शकतो। मग का नाही या प्रॉब्लेमवरती काम करायचं? म्हणून सनेजने एक झेंडा उभा केला 2016ला, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये। मूर्ख होतो का? आम्हाला कळत नव्हतं, नॉलेज नव्हतं की डायरेक्ट सेलिंग एवढी डेंजर फील्ड आहे, एवढी निगेटिव्हिटी या फील्डमध्ये। का आपण उतरायचं? का एवढं झेलायचं? का 80 लोकांचे 100 लोकांच्या नातेवाईकापासून आपल्याकडे निगेटिव्हिटी ओढून घ्यायची? हे माहीत असताना सुद्धा उतरल्याचं काम आपण केलं म्हणजे काय? तर येणारा जो फ्युचर आहे, येणारा जो प्रॉब्लेम आहे याला संपवण्यासाठी सनेज एक मिशन घेऊन काम करत आहे आणि ते म्हणजे एम्प्लॉयमेंट। या माईक वरनं भानासहित बोलतो, विचारपूर्वक बोलतोय। आणि अशोक सर, मी गॅरंटी देतो पुढच्या 5 वर्षामध्ये जे 8 वर्षात आपण कंप्लीट केलं ना, ही फक्त फाउंडेशन आहे आपली। माझी तळतळीचे पोट तिडकीपासून बोललोय सगळ्यांना, ही फक्त एक फाउंडेशन आहे मित्रांनो। ही एक आपली सुरुवात आणि स्टार्टअप आहे। रिअली सुरुवात तर 2024 मध्ये आत्ताशी झालेली, आत्ताशी। पुढच्या 5 वर्षामध्ये आपण अख्ख्या भारतामध्ये जी एम्प्लॉयमेंट क्रिएट करणार, म्हणजे महाराष्ट्र नाही, प्रत्येक स्टेट मधनं। कारण जी व्यक्ती इथं गव्हर्नमेंट गाईडलाईन बद्दल बोलून गेली ना, ती हैदराबाद मधनं आली होती आपल्यासाठी बोलण्यासाठी। एक वेळा आम्हाला बोलावं लागत होतं सनेज किती बेस्ट आहे, किती चांगलं आहे। आज डायरेक्ट सेलिंग मध्ये गव्हर्नमेंट सोबत लढणारी, फाईट करणारी संस्थेचं माहिती। मित्रांनो, ज्या दिवशी कंपनी सुरुवात केली होती तर सगळे फाउंडर आणि टॉप लीडर बसले। एक आरो वॉटर प्युरिफायरने सुरुवात केलेली आपली सनेज कंपनी आहे। आरो आज किती प्रोडक्ट आहे? हॅलो सनेज काय एकदा क्लिअर करतो 10 मिनिटांमध्ये, किती प्रोडक्ट? विचार कुठला घेऊन आपण निघालो ना, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की कंपनी आली कशासाठी। जर 300 प्रोडक्ट 8 वर्षांनी कंपनी आणू शकतं तर मग अशी अशोक सर बोलता बोलता गेले, आपलं हेअर कलर सुद्धा आहे आता आलं, माहितीये? जर आपण हेअर कलर आणू शकतो, हेल्थ डिव्हिजन मधले सगळे प्रोडक्ट आज जर बघितलं तर तुषार सरांनी स्पीच केलं, कॅन्सर सारख्या व्यक्तींनी काय सॅटिस्फॅक्शन दिलं। आपण एवढी सुंदर प्रोडक्ट बनवली की हे एक एक प्रोडक्ट
असं बोलणार आहे ना की तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये ती क्रांती निर्माण करणार आहे. ती एक क्रांती निर्माण करणार आहे. आणि मित्रांनो, या प्रोडक्टची प्रत्येक दाराला गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. कारण आयुर्वेदा बेस माझ्या देशाचा, ऋषी मुनींचा असलेला विचारांचा हा पायदंडा जो म्हणतो ना, तो सनेजने आपल्या हाताशी घेतलेला आहे. फक्त आम्ही त्याला काय केलं, त्या विचाराला कॅप्सूल, टॅबलेट, पावडर आणि लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला निर्माण करून दिलेलं. सुंदर असे प्रोडक्ट. या प्रोडक्टची थीम काय आहे? तुम्ही आजार पडल्यानंतर घ्यायचा नाहीये, तुम्ही आजारी पडू नये, ही आमची थीम आहे. मी तुमच्या समोर उभा आहे. माझे 13 वर्ष झाले असतील. माझ्या परिवाराला तुम्ही विचारू शकता, एक इंजेक्शन डॉक्टरला भेटून घेतलं नाही. एक इंजेक्शन दवाखान्यात मिळत नाही सर. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये जी पॉवर आहे ना, ही पॉवर आपण